वर्षभर टिकणारे बटाट्याचे चिप्स बनवूयात. त्यासाठी 10 किलो बटाटे घेतले. त्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे. भाची उन्हाळ्याच्या सुट्टीला आली होती, त्यामुळे तिने सुद्धा मला बटाट्याची चिप्स बनवू लागली बरं का. बटाटे धुतले की त्याची साल काढायची आणि बटाटे पाण्यात ठेवायचे, म्हणजे काळे पडणार नाहीत. संपूर्ण बटाट्याची साल काढून घेतली. चिप्स पाडायचे किसनीने. बटाट्याचे चिप्स पाडून घ्यायचे. ते सुद्धा पाण्यातच ठेवायचे, म्हणजे कसं बटाटे हवेच्या संपर्कात आले की त्याचा रंग बदलतो ना. इथं एका मोठ्या भांड्यात पाणी घेतलं. त्यामध्ये छोट्या सुपारी एवढा एक तुरटीचा खडा टाकला. त्यामुळे चिप्स चांगले पांढरे शुभ्र होतात. सर्व चिप्स 2 पाण्याने धुवून पाण्यात टाकून रात्रभर भिजत ठेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी चिप्स चांगले धुवून घ्यायचे. पातेल्यात पाणी गरम करत ठेवले. त्यामध्ये छोटा तुकडा तुरटीचा घालायचा आणि मीठ घालायचं. एवढे चिप्स बनवायला जवळजवळ 6 लिटर पाणी आणि 200 ग्रॅम मीठ लागलं. अगदी परफेक्ट झाले चिप्स. पाणी उकळल्यावर चिप्स घालायचे आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचे. खूप ओव्हर कुक नाही करायचे, नाहीतर तुकडे पडतील. जवळजवळ 70 ते 80% शिजले की चाळणीमध्ये काढून नितळवून घ्यायचे. नंतर उन्हामध्ये छान पसरवून घ्यायचे आणि 2 दिवस चांगले कडकडीत वाळवून घ्यायचे. छान पातळ आणि पांढरे शुभ्र वेपर्स तयार झाले. तळून बघूयात तर गरम तेलावर छान फुलतात. वर्षभर कधीही तळून खाऊ शकताय.